ही कल्पना ज्यांनी मांडली त्यांचं मी जाहीर अभिनंदन केलं. दुर्दैवाने हे सगळी लोक, त्याच्यात गद्दार लोक गेलेच नव्हते, पण ही सगळी लोक छावा चित्रपट बघताना आनाजी पंत या काळातले हे इकडे येऊन मराठी अमराठी असं विष काढून गेलेले आहेत. दुर्दैवाने असं झालेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला येऊ शकत नाहीत, छत्रपती संभाजी महाराज पुन्हा जन्माला येऊ शकत नाहीत, पण महाराष्ट्रामध्ये फूट पाडणारे औरंगजेब आणि औरंगजेबांना मदत करणारे आनाजी पंत मात्र याही जमान्यात जन्माला आलेत आणि येत आहेत. याच्यासारखं दुसरं दुर्दैव का असू शकत नाही. काल अशी काही लोक आपल्या देशात आहेत की जणू काही ब्रह्मदेवाला आम्हीच जन्म दिला आणि जगभर ब्रह्मज्ञान सांगत फिरत असतात. त्यातलेच काल आनाजी पंत, काय त्यांचं नाव, भैयाजी जोशी. आता त्यांची मातृभाषा कोणती कल्पना नाही मला, पण त्यांनी येऊन मुंबईमध्ये घाटकोपरला मुंबईमध्ये राहणाऱ्याला मराठी आलीच पाहिजे अशी काही गरज नाही असं एक द्वेषाचं, आता त्याला गोमूत्र म्हणायचं काही काय कळत नाही मला, पण शिंपडून गेले. याचा अर्थ असा की हा संघाचा छुपा अजेंडा आहे, भाजपचा छुपा अजेंडा आहे. ह्यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात हे वेगळे आहेत. आता जर का तुम्ही बघितलं असेल तर बऱ्याच दिवसात हिंदुस्थान पाकिस्तान हा विषय त्यांनी काढलेला नाही. मग काय तर बटेंगे तो कटेंगे. आता बटेंगे तो कटेंगे म्हणजे हिंदू मुसलमान केवळ नाही तर मराठी अमराठी, मराठीमध्ये पुन्हा मराठा मराठेतर असं सगळं वाटणी करायची आणि आपण राज्य बळकवायचं. हे जे कोणी आनाजी पंत काल आले होते त्या आनाजी पंताने मी सांगतोय की मी तुम्हाला त्यांना आव्हान देतोय की अशी भाषा त्यांनी अहमदाबादमध्ये जाऊन करून दाखवावी, तामिळनाडूमध्ये करून दाखवावी, कर्नाटकात, केरळमध्ये, बंगालमध्ये ही तिकडे भाषा करून नुसती दाखवावी आणि भाषा करून दाखवायची नाही तर भाषा करून सुखरूप येऊन दाखवावं. मराठी माणूस हा सहृदय आहे, दयाशील आहे, म्हणून कोणी यावं आणि टपली मारून जावं अशी आता ही पद्धत आहे. आणि यातून मराठी माणूस हा भाजप किंवा संघ खिचगंटीत धरत नाही. आम्हाला मराठी माणूस काय मतं देणारच आहे, जातोय कुठे. आणि ही मुंबईत तोडण्याचा म्हणजे मुंबईमध्ये इथली भाषा गुजराती, इथली भाषा, मला वाटतं अनिल तुम्ही आता विधान परिषदेत हा मुद्दा मांडला, सगळ्यांनीच चांगला, शशिकांत बोलले, भाई जगताप बोलले, सगळ्यांनीच चांगले मुद्दे मांडलेले आहेत.